नमस्कार आणि आज आपण पाहणार आहोत एकदम मार्केट स्टाईल ब्रिटानिया केक रेसिपी जी एकदम सोपी आहे आणि आज आपण ना कुकरचा वापर करणार आहे ना ओव्हनचा. आज आपण केक बनवणार आहे कढाईमध्ये एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम मस्तपैकी सॉफ्ट स्पॉन्जी केक. तर त्याच्या सर्वात आधी आपण घेणार आहोत मोल्डला मी तेल लावून घेतलेलं आहे, ग्रीस करून घेतलंय. आता त्याला आपण मैदा टाकून डस्ट करून घेऊया. सर्व बाजूनी छानपैकी डस्ट करून घेऊयात. बटर पेपर असेल तर बटर पेपर वापरा, नसेल तर मैदा लावून आपण कोट करून ठेवू शकतो. आणि आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घेऊयात. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 कप मैदा, 1/4 कप घेतलेला आहे मिल्क पावडर, 2 टेबलस्पून घेतलेला आहे कस्टर्ड पावडर आणि 1 टीस्पून घेणार आहे बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून घेतलेला आहे बेकिंग सोडा. याला सर्वाला चाळून घेऊयात आपण. आता हे सर्व जिन्नस ड्राय इन्ग्रेडियंट्सला ठेवूयात बाजूला आपण. आणि आता आपण घेऊयात वेट इन्ग्रेडियंट. त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे 50 ml तेल. त्यामध्ये आपण घालूयात पावडर शुगर. मी घेतलेली आहे 75 ग्रॅम. पावडर शुगर नसेल तर तुम्ही आपली साखर असते साधी, ती मिक्सरला लावून घेतली तरी चालेल. आणि त्याला आता चांगलं मिक्स करून घेऊयात आपण साखर आणि तेलाला. आता त्यातच आपण ॲड करणार आहे 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स आणि त्याला आपण मिक्स करून घेऊया त्याच्याबरोबरच. आता इथे मी 100 ml दूध घेतलेलं आहे. मी सर्व एकत्र नाही घालणार आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे आपण आणि मिक्स करत राहायचं आहे. आता मी हे सर्व मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यात ड्राय इन्ग्रेडियंट्स घालणार आहे. सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून हळूहळू मिक्स करून घेणार आणि जसं दूध लागेल तसं थोडं थोडं दूध मी त्यात घालणार आहे. कारण की एकदम घातलं की गुठळ्या होतात, त्यामुळे आपण गुठळ्या अवॉइड करण्यासाठी आपण थोडं थोडं दूध घालायचं आहे. इथं मी मीठ घालायला विसरले होते. 1/4 थोडंसं 1 चिमूटभर मीठ घालायचे आणि सर्व जिन्नसला नीट छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपण. दूध जसं लागेल तसं थोडं थोडं दूध ॲड करत करत आपण मिक्स करणार आहे. एक फ्लोईंग रेबिन टाईप बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे पहा, फ्लोई बॅटर रेडी आहे आपलं. आता आपण घेऊयात टुटी फ्रुटी. आता तुम्हाला जितक्या आवडतील तितक्या तुम्ही घ्या. मी इथं 3 टेबलस्पून टुटी फ्रुटी घेतलेले आहेत. आणि त्याच्यात ॲड करूया आपण थोडासा मैदा, कारण की टुटी फ्रुटी आपल्या सगळ्या खाली जाऊन बसू नये म्हणून आपण मैद्याने कोट करून घेणार आहोत टुटी फ्रुटीला. म्हणजे ते सर्वीकडे आपल्या केकमध्ये ते जातील म्हणून. आता त्याला आपण मिक्स करूयात आपल्या बॅटरमध्ये केकच्या आणि त्याला पण एकदा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. हलक्या हाताने आपल्याला बॅटर मिक्स करायचं आहे. आणि लास्टला घालूयात आपण 1 टीस्पून विनेगर. हे एकदम विनेगर घातल्यानंतर आपल्याला बॅटर जास्त मिक्स करायचं नाहीये, बस थोडंसं मिक्स करायचं, हलक्या हाताने मिक्स करायचं आहे सर्व काही आणि बस सोडून द्यायचं आहे. आता बॅटरला आपल्याला घालायचं आहे मोल्डमध्ये. सर्वात आधी कढाई गरम करायला ठेवायची आपल्याला मीठ घालून. हे सर्व बॅटर्स बनवायच्या आधी आपल्याला कढाई गरम करायला ठेवायची, म्हणजे 10 मिनिटात हे बनतं, तोपर्यंत आपली कढई गरम झालेली असते. आता हे पूर्ण बॅटर आपण घालून घ्यायचंय मोल्डमध्ये आणि छानपैकी टॅप करायचंय, कारण की काही एअर बबल्स वगैरे असतील तर निघून जातील त्यातले. वरनं टुटी फ्रुटीनी छानपैकी मस्त सजवूयात आपण. जशी आवडतील तशी तुम्ही ड्रायफ्रुट्सही घालू शकता, पण ब्रिटानिया केक आपला फक्त टुटी फ्रुटीचाच केक असतो. तर इथे मी घालतीये खूप साऱ्या अशा टुटी फ्रुटी. हे चवीला खूप छान लागतात टुटी फ्रुटी केक. चला आता ह्याला टॅप करून आपण ठेवूयात कढईमध्ये.
25 ते 30 मिनिटासाठी ठेवूयात. 30 मिनिटानंतर आपण चेक करून पाहायचंय की केक झालेला आहे की नाही. नसेल तर परत 5-10 मिनिटं ठेवायचा आहे केक. मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचं आहे आपल्याला. हे पहा 30 मिनिटानंतर मी चेक करतीये आणि केक रेडी झालेला आहे. नाईफ आपली क्लीन येतीये म्हणजे केक रेडी आहे. आता त्याला थंड होऊ देते मी आणि मग तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते. आता थंड झालेला आहे. 1-2 तासानंतर मी तुम्हाला दाखवतेय. साईड्स सगळ्या आपण नाईफनी किंवा सुरीनी लूज करून घ्यायचे आहे आणि आता केकला डिमोल्ड करून घेऊयात आपण. बटर पेपर न वापरताही केक किती सहजपणे बाहेर निघाला पहा आणि कुठे चिटकला नाही, काही नाही. आपण मैदा डस्ट केल्यामुळे केक व्यवस्थित बाहेर निघतो. डिमोल्ड करायला प्रॉब्लेम येत नाही आणि केक किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे हे तुम्हाला बघूनच कळत असेल. हे पहा एकदम सॉफ्ट आहे, स्पॉन्जी आहे आणि एकदम जाळीदार आहे आतनं केक. हे पहा किती मस्त कुक झालेला आहे आतनं, एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार, एकदम बेकरी स्टाईलमध्ये असंच. आणि हे पहा आपले सर्व केक्सला मी कट करून दाखवतीये. मस्त झालेला आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपींसाठी. आणि पुन्हा भेटू आपण. टिल देन बाय बाय.